नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर आज आपली बॅच आली होती शेडवरती. घरी चौकी बनवली होती आपण. तर त्याचे दुसरी फेडिंग आपण शेडमध्ये करत आहे. तर अळ्यांचे कंडिक्शन तुम्ही प्रथम बघून घ्या. या पद्धतीने अळ्यांची कंडिक्शन आहे आणि साईज वगैरे एकदम प्रॉपरली आहे. सगळ्या एकसारख्या आहे, व्हेरिएशन वगैरे काहीच नाही आहे. तर या पद्धतीने अळ्यांची कंडिक्शन आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला शेड मेंटेन कसं करावं लागतं हे बघू आपण. तर या पद्धतीनं आपण पत्र्यावरती स्प्रिंकलर पण लावू शकतो आणि रेन पाईप पण वापरू शकतो आणि शेड नेटवर पण पाणी आपलं सुरू आहे. या पद्धतीनं आपण सिंगल फेज मोटर जी असते आपली 1 इंची, त्यावरती या पद्धतीनं आपण शेततळं बनवलेलं आहे छोटंसं, कारण टाक्यांमधलं पाणी पुरत नाही. तर त्यासाठी छोटं शेततळं बनवलेलं आहे आणि या पद्धतीनं आपण शेडवरती आणि कडाचे जे शेडनेट आहे त्याच्यावरती आपण पाणी सोडलेलं आहे आणि आतमध्ये आपण फॉगर पण लावलेलं आहे. या पद्धतीने आतमध्ये आपण फॉगर सिस्टीम पण सुरू केलेले आहे, जेणेकरून आतमधले जे टेम्परेचर आहे ते पूर्णतः मेंटेन राहील. आणि ही सकाळची आपली दुसरी फीडिंग आहे. अशी या संपूर्ण बॅचची आपल्याला माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली माहिती मिळत जाईल. धन्यवाद.